वडापाव म्हटलं की तोंडाला कोणाच्या पाणी सुटत नाही सांगा. मला तर वडापाव खूप आवडतो. पण आता सध्या थोडं बाहेरचं खाणं कमी केलं होतं आणि खूप आठवण येत होती वडापावची मला. म्हटलं चला बटाटे आहेतच घरामध्ये, बेसन आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर म्हटलं घरीच वडापाव आज बनवायचा. कधी-कधी असा मूड होतोच. म्हटलं चला आज जेवणाला राम-राम करायचा आणि मस्त वडापाव बनवायचा. तसं मी आज सकाळपासूनच थोडंसं जेवणाचा कंटाळा केला होता. कारण सकाळीसुद्धा मस्त मिसळ बनवली होती आणि मिसळपावच सगळ्यांनी खाल्ला होता. कधीतरी जेवणाला अशी सुट्टी द्यावीच लागते. त्याशिवाय जेवणाची मजा येत नाही. पण चपाती भाजीशिवाय सुद्धा पोट भरत नाही असंही होतं. सकाळची थोडी मिसळ उरलीच होती. म्हटलं चला आज बटाटा वडा पण होईल आणि वडा रस्सासुद्धा खाता येईल. म्हणून मस्त असं बटाट्याची भाजी फोडणी देऊन घेतली. इथं आपण बटाट्याची भाजी फोडणी देऊन घेतली ना, ती वाफवल्यानंतर खूप छान लागते. त्यामुळे बटाट्या वड्यालासुद्धा चव येते. त्यामुळे छान अशी बटाट्याची भाजी वाफवून घेतली, बेसनमध्ये घोळ करून घेतली आणि मस्त बटाटा वडे सोडून घेतले तेलामध्ये. खरं सांगू का खूप छान झाले होते आणि आम्ही सगळ्यांनी खूप मस्त पोट भरून खाल्लं होतं.